नोटा नॉन ऑफ दी अबो. ईव्हीएम मशीनवर सगळ्यात शेवटी असणारं बटन. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचे हक्क दिले आहे. प्रत्येक मतदार आपल्या आवडीनुसार गोपनीय स्वरूपात मतदान करतो. पण काय होतं जेव्हा उभा असलेला एकही नेता आपल्याला योग्य वाटत नसेल? 27 सप्टेंबर 2013 रोजी सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनला नोटा हे बटन निवडणूक प्रक्रियेत आणण्याचे निर्देश दिले. उभे असलेल्या उमेदवारापैकी एकही उमेदवार जर योग्य वाटत नसेल तर मतदार नोटा हे बटन दाबून आपले मत व्यक्त करू शकतो. परंतु नोटाला सर्वाधिक मते मिळाली तर काय होणार? समजा एका मतदारसंघात 1000 मतदार असतील आणि तिथे रमेश आणि सुरेश हे 2 उमेदवार उभे असतील. रमेशला 6 मते मिळाली, सुरेशला 4 मते मिळाली. उर्वरित 990 मतदारांनी नोटाला मतदान केलं. या उदाहरणात नोटाला सर्वाधिक मते मिळाली असली तरी नोटानंतर सर्वात जास्त मतं मिळवलेला उमेदवार म्हणजे रमेश विजयी होतो. थोडक्यात सांगायचं झालं तर नोटाने इतर उमेदवारापेक्षा जास्त मतं घेतली तरी नोटानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार विजयी होतो. त्यामुळेच नोटाला अनेक जण दात नसलेला वाघ असंही म्हणतात. नोटाला मतदान करणं योग्य की अयोग्य, तुम्हाला काय वाटतं?